नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2025 च्या पिकाच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट करत होते की सर आम्हाला 2025 चा पिकमा आला नाही, तर त्या संदर्भात नवीन माहिती द्या। आणि नवीन अपडेट मी काल शोधून काढलेली आहे। आता 2025 चा पिकमा कोणा शेतकऱ्यांना येणार, कुणाला आला नाही किंवा कुणाला येणारच नाही, या संदर्भात थोडक्यात माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या डीएस न्यूज मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, जास्त वेळ न लावता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण जर पाहिलंच आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम 2025 चा पीक विमा किमान हेक्टरी 17,500 म्हणजे 17,500 रुपयाचा मंजूर केला होता, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेली होती। पण याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 17,500 असेल किंवा नांदेड सारख्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी 30-35 हजार रुपयापर्यंत पीक विमा भेटला, परंतु अद्यापही मोठ्या प्रमाणामध्ये जशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती हेक्टरी 17,500ची, त्याप्रमाणे बहुतांश जिल्ह्यामध्ये हा पीक विमा भेटला नाही। ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये 17,500 रुपये किंवा 17,500 रुपयापेक्षा जास्त पीक विमा भेटला याची माहिती सर्वात प्रथम घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, सर्वप्रथम सर्वात जास्त नुकसानग्रस्त जिल्हा आणि सर्वात जास्त विम्याची भरपाई प्राप्त झालेला जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा। आणि मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातल्या एकूण 93 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपयापासून ते हेक्टरी 35,000 रुपयापर्यंत सोयाबीन या पिकाचा पीक विमा भेटलेला आहे। आणि उर्वरित जे काही 14 महसूल मंडळे वगळली होती, त्या 14 महसूल मंडळामध्ये सुद्धा 81 कोटींचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरणाची प्रक्रिया सुद्धा नांदेडमध्ये सुरू आहे। आता मित्रांनो, नांदेड जिल्ह्याच्या पाठोपाठ हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा हेक्टरी 17,500 ते हेक्टरी 18,500 रुपयापर्यंतचा पीक विमा हिंगोली जिल्ह्यामध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। एकूण हिंगोलीमध्ये सुद्धा जशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली त्यापेक्षा जास्तचा पीक विमा हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांना वाटप झाला। आता हिंगोलीमध्ये एकूण 128 कोटींचा पीक विमा मंजूर झाला आणि ते वाटप सुद्धा झाला। आणि ज्याच्यामध्ये आता परभणी असेल, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विमा भेटलेला आहे। आता एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर बीड सारखा जिल्हा असेल, धाराशिव सारखा जिल्हा असेल, तसं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 2025 चा 350 कोटींचा पीक विमा मंजूर झाला, वितरणाची प्रक्रिया सुरू आहे। परंतु इतर जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात पीक विमा वाटप झाला, 140 कोटी एकंदरीत मंजूर झाल्याची माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आली। त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर सोलापूर सारख्या जिल्ह्यामध्ये तुरीचा पीक विमा वाटप झालेला आहे, परंतु इतर पिकांचा पीक विमा जो आहे तर तो वाटप होणं बाकी आहे। परंतु जसं की आपण जर पाहायला गेलं तर एकूण जवळपास 1948 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालाय, त्यापैकी फक्त आणि फक्त 5 जिल्ह्यासाठी 1750 कोटी आहेत आणि राज्यातल्या 27 ते 28 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त 250 कोटी आहेत। म्हणजे इतका फार कमी पीक विमा जो आहे तर तो मंजूर झाल्याची माहिती सध्या आपल्याला समोर आलेली आहे। मग मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर सोयाबीन पिकाचा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झालाय, परंतु कपाशी असेल आणि उर्वरित जी पिकं असतील ज्या शेतकऱ्यांची आहेत, तर कपाशीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कपाशीचा पीक विमा भरला होता, जसं की नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर यासारख्या जिल्ह्यांचा समावेश होतो। खास करून मराठवाडा आणि विदर्भ, यवतमाळ, वाशिम, अमरावती, जालना यासारख्या जिल्ह्यांचा समावेश होतो। मित्रांनो, असं जसं की आता विदर्भातली थोडक्यात जर माहिती घ्यायला गेलो तर यवतमाळ असेल, अमरावती असेल, अकोला असेल, वाशिम असेल किंवा बुलढाणा असेल, या विदर्भातल्या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। परंतु खरीप 2025 चा पीक विमा नाके बरोबर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटलेला आहे। मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं, तुम्ही तर आता शेतकरी मोठ्या प्रमाणात म्हणत आहेत की सर, जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हेक्टरी 17,000 रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप करू, त्या पद्धतीने पीक विमा भेटताना आपण पाहत नाहीत। अवघे 3-4 जिल्हे मराठवाड्यातले सोडले तर इतर जिल्ह्यामध्ये नाही असा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप झालाय। मग आता शेतकरी विचार की सर आम्हाला हेक्टरी 17,000 रुपयाचा पीक विमा मिळणार का, तर याची अपेक्षा फार कमी आहे। जसं की बीड जिल्ह्यामध्ये हेक्टरी 17,500 रुपयाचा पीक विमा द्या, अशी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची आंदोलनं सुरू आहेत। जसं की धाराशिव जिल्ह्यामध्ये हेक्टरी 17,500 रुपयाचा पीक विमा पेक्षा जास्तचा पीक विमा मंजूरही झालाय, 350 कोटींचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे। आणि याचबरोबर अहिल्यानगर जिल्हा, सोलापूर जिल्हा किंवा काही जिल्ह्यामध्ये हा पीक विमा भेटू शकतो। आणि ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झाले त्यांना ती कॅल्क्युलेशन जी रक्कम दाखवत आहे तर ती रक्कम दाखवत आहे, पण तुमच्या खात्यामध्ये आली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। बहुतांश शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं नाही आणि काही शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झालं तर त्यांना झिरो दाखवत आहे। मग आता झिरो का दाखवत आहे, तुम्हाला पीक विमा मंजूर नाही, झिरो जर दाखवत असेल तर तुम्हाला पीक विमा येणार नाही। आणि जर तुमची त्या ठिकाणी 3,000, 4,000, 10,000, 20,000 जेवढी काही अमाऊंट दाखवत आहे
तर ती अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे. एकंदरीत 2025च्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात हे अपडेट आहे. अजून काही तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. परंतु जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगलं की हेक्टरी 17.5 रुपयाचा पीक आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करणार, तर इतर 4-5 जिल्हे सोडता इतर जिल्ह्यामध्ये खूप फार कमी पिकम्याचं वितरण झालेलं आहे. अशा संदर्भातलं एक नवीन अपडेट आहे. आणि उर्वरित ज्या पिकांचा शेतकऱ्यांना पीक मंजूर होईल तर तो पीक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होईल, असं एक खरीप 2025चं एकंदरीत अपडेट आहे. अजून काही अपडेट आलं तर नक्कीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट देण्याचा प्रयत्न करूया. आपल्या DS न्यूज मराठी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर शेवटी जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.